मी चिरंजींना विनंती करतो की त्यांनी सावरकर आणि हिंदुत्व या सावरकर विचारदर्शन व्याख्यान या अनुषंगाने आपले विचार आम्हा सगळ्यांसमोर मांडले. धन्यवाद. खेडमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्व या विषयावर मला बोलण्यासाठी माळशी बंधूंनी बोलवलं, त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. आणि इतकी चांगली उपस्थिती सावरकर ऐकायला आपण दाखवली त्याबद्दल आपला सर्वांचाही आभारी आहे. कारण 5 वाजता इथे यायचं म्हणजे दुपारची झोपमोड करावी लागते, लवकर उठावं लागतं दुपारी, सावरकर ऐकायला यायचं. एवढा मोठा त्याग आपण करून इथे आला त्याबद्दल पाठी जे उभे आहेत त्यांनी कृपया पुढे येऊन बसलात तर फार बरं होईल. आज हिंदुस्थानामध्ये आपण हिंदू असणं, मी हिंदू आहे असं म्हणणं, असं म्हटलं की मी जातीयवादी ठरतो, मी धर्मांध ठरतो. पण एखादा अहिंदू मुसलमान जेव्हा म्हणतो की होय मी मुसलमान आहे, तेव्हा मात्र तो त्याचा संविधानिक अधिकार असतो, तो त्याला संविधानाने दिलेला हक्क असतो. एखाद्या ख्रिश्चनाने म्हटलं तर त्याला तो संविधानाने दिलेला हक्क असतो. पण हिंदूंनी जर म्हटलं की होय मी हिंदू आहे आणि मला हिंदू असल्याचा गर्व आहे, तर मात्र तो त्याचा संविधानिक अधिकार असत नाही. तो लगेच जातीयवादी ठरतो, तो धर्मांध ठरतो, तो कम्युनल ठरतो, तो संविधान लगेच धोक्यात येतं. असं बरंच काही काही आपल्या देशामध्ये घडत असतं. आणि हा मला वाटते पृथ्वी तलावरचा एकमेव देश असेल जिथे बहुसंख्य हिंदूंचा सातत्याने अपमान केला जातो. असा जगात कुठलाही देश नसेल. मगाशी त्यांनी जो एबीपी माझाचा उल्लेख केला त्याबद्दल खरोखरच तुमचे कौतुक करायला पाहिजे की तुम्ही ज्या पद्धतीने ती केस लढला आणि तुम्ही फार पटकन सांगितलं की एबीपी माझाने नंतर माफी मागितली. तर इतक्या सहजासहजी त्यांनी माफी नाही मागितली. किंबहुना त्यांना आपण काही चुकलोय असं वाटलंच नाही. आपल्या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने एबीपी माझाला धारेवर धरलं, सगळ्या सोशल मीडियावरती, वर्तमानपत्रातून, सर्व बाजूंनी ज्या पद्धतीने एबीपीला या विषयावरती कोंडीत पकडलं, त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्याकडे जाहिराती येणं बंद झालं. आणि ही सगळी दूरदर्शनवरची जेवढी चॅनल्स आहेत, वाहिन्या आहेत, त्या सगळ्या वाहिन्या जाहिरातींवर चालतात. जाहिरातीमधून त्यांना पैसा मिळतो. कारण मी या वाहिन्यांवरच काम करणारा माणूस आहे. प्रायोजकत्व जेव्हा बंद होतं तेव्हा मूळ पैशाचं स्रोत बंद होतं. आणि पैशाचं स्रोत बंद झालं की सगळेच मार्ग बंद होतात. आणि आमच्या या माणसांचा आणि त्यांना आम्ही जी साथ दिली त्या सगळ्याचा परिणाम असा झाला की एबीपी माझाच्या जाहिराती बंद व्हायला लागल्या. आणि मग ते जे कोण आहेत खांडेकर आणि प्रसन्न जोशी नावाचे गृहस्थ, त्यांच्या लक्षात आलं की आता माफी मागितल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण हे आपल्या पोटावर आलेलं आहे. उद्या जर चॅनलच बंद झालं तर आपण कुठे नोकरी करणार. आणि मग त्यांनी नाईलाजाने दिलगिरी व्यक्त केली. ती दिलगिरी व्यक्त करतानाचा व्हिडिओ जर कोणी बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल चेहऱ्यावर कुठेही खरोखरच आपण काही चुकलोय असं एक कणभरही भाव नव्हता. नाईलाज होता चेहऱ्यावर. त्या नाईलाजाने
त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली आणि तो विषय तिथेच संपला. पण हे आपण करू शकतो, हे आपण करू शकतो. अशा पद्धतीची एक लढाई आपण लढू शकतो, कायदेशीर मार्गाने लढू शकतो, हे माळशेंनी दाखवून दिलं. त्याबद्दल एखाद्या एबीपी माझ्यासारख्या एखाद्या प्रख्यात वाहिनीला सुद्धा आपण नमवू शकतो. फक्त आपण हिंदू एक असलं पाहिजे. आपण मुळात हिंदू आहोत म्हणजे काय आहोत, धर्म या शब्दाची नेमकी व्याख्या काय आहे, धर्म ही भानगड काय आहे, हिंदू ही मग भानगड काय आहे, ही भानगड कळल्यानंतर मग मुसलमान ही भानगड काय आहे, ख्रिश्चन ही भानगड काय आहे, हे सगळं एकदा समजून घेण्याची गरज आहे. निवळ म्हणण्यापुरती लोकशाही आपल्या राष्ट्रामध्ये, आपण लोकशाहीच्या लायकीचेच नाही. या देशात लोकशाही कधीच यशस्वी होऊ शकत नाही, कधीच नाही. आपली लायकी हुकुमशाह असण्याचीच आहे. एक हुकुमशाह तो सांगेल तसं आपण गपचूप काम करायचं, हीच आपली लायकी आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आपण लोकशाही वगैरे आपल्या ती पचनीच पडत नाही. हिंदू राष्ट्र धर्म या शब्दावरून प्रचंड गदारोळ आणि विशेषतः नरेंद्र मोदी 2014ला एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, हिंदुत्ववादी संघटनेचा एक साधा स्वयंसेवक अचानक स्वयंसेवक ते गुजरातचा मुख्यमंत्री, मध्ये आधी तो काही झालाच नाही. हे मी का सांगतोय, ही धर्म हा शब्द जो अचानक उसळी खाऊन वर आलाय, तो दिवस आहे 2014, जेव्हा मोदींनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. सावरकर नावाचा जो शब्द आहे तो अचानक विरोधकांच्या तोंडावरती सातत्याने यायला लागला. त्याला कारण आहे 2014 साल. हिंदुत्ववादी असणं म्हणजे फार मोठा गुन्हा करताय तुम्ही. ही भावना अचानक सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागली. त्याला कारण आहे मोदींचं पंतप्रधान होणं. म्हणजे एका हिंदुत्ववादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका सामान्य स्वयंसेवकाचं या देशाचं पंतप्रधान होणं, हे या सगळ्याच्या पाठीमागची मोठी पोटदुखी आहे. खूप विषय समजून घेण्याची गोष्ट आहे. आम्ही हिंदू आहोत म्हणजे नेमके काय. एक मिनिट, तिकडे कोणतरी मोबाईल मध्ये शूटिंग करते, ते कृपया कोणीच मोबाईल मध्ये चित्रीकरण करू नका, नको. तुम्ही माझं व्याख्यान ऐकायला आलात की नाही, आणि मी पण प्रत्यक्ष आलोय, जिवंत आलोय. तुम्ही जिवंत आलेल्या समोर बसलाय. तिथून लांबून जर दिसत नसेल, मोबाईल मधनं तुम्हाला बघावं लागत असेल, इथे खूप चांगली जागा आहे, छान येऊन मांडी घालून बसा, ऐका. मला वाटतं की मोबाईल मध्ये माझं व्याख्यान, सावरकरांचे विचार रेकॉर्ड होण्यापेक्षा ते आपल्या बुद्धीत रेकॉर्ड व्हावेत. इथून आपल्याला किती कळलंय, समजलंय, ते हृदयापर्यंत पाझरावे. आणि आज इथे जे जे येऊ शकलेले नाहीये त्यांना उद्यापासून तुम्ही हे सांगायला सुरुवात करावी, जे तुम्हाला कळलंय पुढच्या 1-1.5 तासात, असं मला वाटतं. त्यामुळे मोबाईल प्लीज बंद करा. आणि नंतर जर हे व्याख्यान यातले काही मुद्दे विसरले असाल तर सोयीसाठी सांगून ठेवतो, हे इथे चित्रीकरण आयोजकांच्या वतीनं करण्यात येत आहे. ते चित्रीकरण, तो व्हिडिओ माझ्याकडे येईल. मग मी देव, देश आणि धर्माला वाहिलेलं एक माझं स्वतःचं YouTube चॅनल सुरू केलंय, शरद पोंक्षे राष्ट्राय स्वहा नावाचं. ते तुम्ही YouTube वर सहज जाऊ शकता. शरद पोंक्षे राष्ट्राय स्वहा टाईप केलं तर माझं चॅनल दिसतं. त्याच्यावरती पुढच्या 10-15 दिवसांनी हे संपूर्ण भाषण तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे काही विसरला तर मध्ये मध्ये बघायला. हा देशाचाच घोळ सगळा धर्म या शब्दावरून झालेला आहे. धर्म म्हटलं
म्हणजे किती धर्म असतात, कुठले धर्म असतात, धर्म म्हणजे काय? 99% माणसं हेच सांगतात. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, पारसी, बौद्ध हे सगळे धर्म आहेत, याला धर्म म्हणतात. नाही, यातल्या कुणाला धर्म म्हणत नाही. इंग्रजीमध्ये धर्माला रिलिजन म्हणतात. रिलिजन हा अतिशय संकुचित अर्थ आहे. मुळातच मराठी भाषा ही जगातली सर्वश्रेष्ठ भाषा आहे. मराठी भाषेची जी लिपी आहे, देवनागरी लिपी, ही जगातली सर्वश्रेष्ठ लिपी आहे. थोड्या थोड्या भावना जरी बदलत गेल्या तरी आपल्याकडे त्या त्या प्रत्येक भावनेसाठी वेगवेगळे शब्द असतात. इंग्रजीमध्ये तशी भानगड नाहीये. सर्वसाधारण एक 7-8 भावनांसाठी एकच शब्द असतो. मराठीत तसं नाहीये. म्हणून धर्म मराठीतला शब्द जो आहे त्याची इंग्रजीतला जो शब्द आहे रिलिजन, हे मुळातच रिलिजन मध्ये ती व्यापकता येत नाही जी धर्म या शब्दात समाविष्ट आहे. म्हणून आधी धर्म हा शब्द नेमका काय हे समजून घेण्याची गरज आहे. हे एकदा कळलं की मग हिंदू भानगड काय आहे, मुसलमान भानगड काय आहे, ख्रिश्चन भानगड काय आहे, बौद्ध भानगड काय, हे सगळं नंतर हळूहळू कळायला लागेल. आणि हे जेव्हा कळेल तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही म्हणू शकाल गर्व से कहो हम हिंदू है. आता इलेक्शन येतील, इलेक्शनच्या काळामध्ये अशांना लिहिलेले स्टिकर्स तुमच्या दरवाजावर अचानक रात्री कोणीतरी कार्यकर्त्यांना चिकटवून जाईल, गर्व से कहो हम हिंदू है. आणि मग त्याच्या बाजूला एक कमळ असेल किंवा आतापर्यंत होतं ते आता यापुढे असेल की नाही मला माहित नाही, बाण आतापर्यंत होता, याच्या पुढचं मला माहित नाही. कमळ मात्र असणार नक्की. मी भाजपचा नाही, अजूनपर्यंत शिवसेनेतच आहे. कसा का असेना आहे अजून. पण मी सगळ्यात पहिल्यांदा जर कुठल्या पक्षाचा असेल तर तो हिंदुत्व नावाच्या पक्षाचा. आणि मी जे लोक हे हिंदुत्व सोडतील तेव्हा मीही त्यांना सोडलेलं असेल. जे लोक हिंदुत्वासाठी उभे राहतील त्या त्या व्यासपीठावरच मी उभा असेल. तर धर्म म्हणजे निसर्गाने प्रत्येक वस्तूला जन्मजात दिलेला हक्क, अधिकार म्हणजे गुणधर्म. धर्माचा खरा अर्थ आहे गुणधर्म, जो निसर्गाने जन्मजात प्रत्येक वस्तूला दिलाय, प्रत्येक वनस्पतीला दिलाय, प्रत्येक प्राण्याला, पक्षाला, प्रत्येकाला दिलाय. त्यामुळे या विश्वामध्ये निधर्म असं काहीच नाहीये. आपल्याला सारखं बिंबवलं जातं की हे भारत हा देश निधर्मी राष्ट्र आहे. नाही, निधर्मी काहीच असू शकत नाही. या जगात निधर्मी काहीच असू शकत नाही. दगड सुद्धा नाही. दगडाला सुद्धा धर्म आहे. प्रश्न पडला असेल ना, काय दगड बोलतोय, दगडाला काय धर्म आहे? दगडाचा मुळात धर्म काय? एक दगड आणून इथे ठेवला, जोपर्यंत कोणीही त्याला हलवत नाही तोपर्यंत तो स्वतःहून हलत नाही. हलतो कधी दगड स्वतःहून? 1000 वर्ष, 5000 वर्ष, 10,000 वर्ष, 1,00,000 वर्ष, 1 कोटी वर्ष दगडाला जर कोणीच हलवलं नाही तर तो कधीच हलत नाही. इतकी वर्षात मला कोणीच का आलं नाही म्हणून तो डोकं वर करून असं इकडे तिकडे बघतही नाही. जसा ठेवलाय तसाच राहतो.
मग त्याला कुठल्या तरी मनुष्याने येऊन हलवावं लागतं, कुठल्या तरी प्राण्याने येऊन त्याच्या पावलाने धक्क्याने तो हलतो, पाण्याच्या प्रवाहाने हलतो, वाऱ्यामुळं हलतो, वनस्पतीमुळं हलतो, पण कोणीतरी हलवल्याशिवाय दगड स्वतःहून हलत नाही. हा दगडाचा निसर्गाने दिलेला जन्मजात गुणधर्म आहे, तो त्याचा धर्म आहे. नदीचा धर्म काय? नद्या निसर्गात उगम पावतात, पर्वत राशांमध्ये उगम पावतात, कधी जमिनीवर उगम पावतात, कधी डोंगर दऱ्यांमध्ये उगम पावतात. त्या उगम पावल्यानंतर त्या वाहायला सुरुवात करतात. प्रत्येक नदीचा उगम झाल्यानंतर तिचा शेवट हा निसर्गामध्ये, समुद्रामध्ये जाऊनच ती विलीन होणं, हाच त्याचं अंतिम ध्येय असतं प्रत्येक नदीचं. मग तुम्ही मानव निर्मित भिंती उभ्या करा, निसर्गाचे पर्वत तिथे आड येऊ देत, डोंगर येऊ देत, दऱ्या येऊ देत, काहीही मध्ये आलं तरी त्या सगळ्यांवर मात करून ती नदी अखेरीस जाऊन समुद्रामध्ये विलीन होणारच. अशी एक नदी दाखवा जिचा प्रवाह मध्येच थांबला, जी समुद्रामध्ये विलीन झाली नाही, अशी एक नदी दाखवा. होऊच शकत नाही. नदी शेवटी जाऊन विलीन होणारच. हा नदीचा धर्म आहे. आपण असं नाही म्हणत ही नदी हिंदू नदी, ही मुसलमान नदी, ही ख्रिश्चन नदी, असं आपण नाही म्हणत. आणि नदीचा आणखीन एक धर्म आहे, ती पाणी म्हणजे जीवन, त्यामुळे ती उगम पावल्यापासून समुद्रामध्ये विलीन होईपर्यंत हा जो संपूर्ण मोठा प्रवास आहे, या प्रवासामध्ये आपल्या आजूबाजूच्या तीरावर जे जे येतील, वनस्पती येतील, माणसं येतील, जनावरं येतील, त्या प्रत्येकाला जीवन देण्याचं काम ती करत असते. तिचं पाणी पिऊन जगतात, शेत जगतात, प्राणी जगतात, माणसं जगतात. पाण्याशिवाय आपलं चालत नाही. एक वेळ अन्न नसलं तर चालेल, काही दिवस काढू शकू, पण पाणी नसेल तर नाही चालत. हा नदीचा धर्म आहे, दगडाला धर्म आहे, नदीला धर्म आहे, अग्नीला धर्म आहे. अग्नी पेटत असतो, अग्नीच्या विशिष्ट अंतरापर्यंत गेला तर एक ऊब मिळते आपल्याला, पण जर अग्नीत पडला तर मात्र तुम्ही जळून खाक होता. तिकडे आरक्षण नाही. शरद पोंक्षे ओपन कॅटेगरीतला ब्राह्मण म्हणून तो अख्खा जळला 100%. आणि आता मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर किती टक्के मिळेल तेवढेच ते जळले. असं अग्नी करत नाही. अग्नीमध्ये जे जे पडतं ते सगळं जळून खा, हा अग्नीचा धर्म आहे. आत्ताच होळी झाली ना, रात्री होळ्या पेटल्या असेल खेडमध्ये. आपण असं नाही म्हणत ही होळी मुसलमानांची, ही हिंदूंची, ही नाही. अग्नी अग्नी असतो, सूर्य सूर्य असतो, चंद्र चंद्र असतो. मी कलावंत आहे, माझा धर्म काय? 2-2.5 तास मला जी परमेश्वराने, निसर्गाने जी कला बहाल केली, जन्मजात मला कला बहाल केली, मला अभिनय दिलाय, त्या अभिनय कलेतून मला वक्तृत्व दिले, या वक्तृत्व कलेतून मी 2-2.5 तास तुमची करमणूक करतो, तुम्हाला तुमच्या सगळ्या विश्वातून बाहेर एक वेगळी सैर करून आणतो. एका वेगळ्याच, आता ती काय आमची मालिका चालू आहे, काही क्षणांकरता शिवाय देत का होईना, आपण तुम्ही कानेटकर फॅमिलीचे होता, काही काळ विसरून जाता, एक 20 मिनिटांनी परत भानावर येतं, नाही आपण कोण आहोत ते. हा माझा धर्म आहे. त्यामुळे या जगामध्ये निधर्मी असं काहीच नाही, तो प्रत्येकाला धर्म आहे. हे एकदा पक्क झालं की आता आपण पुढे जाऊया की हिंदू धर्म म्हणजे काय, मुसलमान धर्म म्हणजे काय. आता जसं प्रत्येक वस्तूला निसर्गाने दिलेला जन्मजात धर्म आहे, गुणधर्म आहे, त्याला आपण धर्म म्हणतो, तसंच मनुष्य हाही निसर्गाने जन्माला घातलेला आहे. जसं वनस्पतीला धर्म आहे, झाडाला धर्म आहे, नदीला धर्म आहे, अग्नीला धर्म आहे, तसं माणूस या नावाच्या प्राण्याला सुद्धा एक धर्म आहे. तो धर्म आहे दुसऱ्या माणसाशी माणुसकीनं आणि प्रेमानं वागणं.
दुसऱ्या माणसाचा द्वेष करणं, त्याला कापणं, त्याला स्वतःसारखं वागायला लावणं, त्याच्यावर अत्याचार करणं, त्याला गुलाम बनवणं, हा त्याचा निसर्गदत्त गुणधर्म नाही. असं तो करायला लागला की तो अधर्मी आहे असं आपण म्हणतो. निधर्म नाही, अधर्म आहे. अधर्म म्हणजे निसर्गाने दिलेल्या गुणधर्माच्या विरुद्ध जो वागतो त्याला आपण अधर्मी आहेस असं म्हणतो. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं की लढाई कशी आहे? हिंदू मुसलमानांची लढाई होती का महाभारताची? लढाई होती धर्म आणि अधर्माची, नीती आणि अनितीची, सत्य आणि असत्याची, खऱ्या आणि खोट्याची. जेव्हा खऱ्या खोट्याची लढाई असते, सत्य असत्य, नीती अनितीची, त्यामध्ये नीतिमत्ता, सत्य खरं आणि धर्म अधर्मामध्ये धर्मच जिंकला पाहिजे. धर्माचाच शेवटी विजय व्हायला पाहिजे. तेव्हा हा जो माणुसकी धर्म आहे, एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणुसकीनं आणि प्रेमानं वागणं, याला जो धर्म म्हणतात, त्या धर्माचंच दुसरं नाव हिंदू धर्म असं आहे. आणि म्हणून विश्वामध्ये धर्म एकच, हिंदू धर्म, दुसरा धर्मच नाही. तर किती धर्म आहे जगात? तर जे आपण उत्तर देतो हिंदू मुसलमान, सॉरी, हेच मुळात चुकीचं आहे. मग तुमच्या मग हे बाकी आहेत ते काय इथे दिसतात ना आपल्याला, ते नेमकं काय? त्या आहेत धर्मसंस्था. सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या गरजेतून एखाद्या संताला, एखाद्या प्रेषिताला, त्या समूहाचं नेतृत्व करणाऱ्या त्या नायकाला, त्या नेत्याला ज्या वेळेला असं वाटायला लागतं की आता हा जो बसलेला इथला समाज आहे, ही जी काय 100-150 माणसं आज इथे जमा झालेली आहे, ह्यांना एका सूत्रात बांधून ठेवण्याची गरज आहे. ह्यांना जर मी एका सूत्रात, एका नियमावलीमध्ये, एका घटनेमध्ये जर बांधून ठेवलं नाही तर हे असे सैरभैर होतील. आणि मग यांना बांधून ठेवण्यासाठी मी एखाद्या संस्थेला जन्माला घालतो. ज्या ज्या सगळ्या संस्था निर्माण होतात, त्या सगळ्या संस्था कुठल्या तरी सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या गरजेतून निर्माण होतात. अनेक संघटना असतात किंवा राजकीय पक्ष जे आता सगळे आहेत, शिवसेना असेल, मनसे असेल, भाजप असेल, ठीक आहे, जन्मजात आलेले नाहीत ना. कुठल्या तरी सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या गरजेतून त्या नेतृत्वाला, त्या नेत्याला असं वाटलं की या समविचारी लोकांचा एक पक्ष बनवावा, त्या समविचारी लोकांची एक संघटना बनवावी, एक संस्था बनवावी, त्याला एक काहीतरी नाव द्यावं. एक समविचारी हे फार महत्वाचं आहे. आणि मग एक संघटना बनली, एक संस्था बनली की त्या संस्थेला काही नियमावली असते. आता ह्या इथे जमलेल्या 150 लोकांना घेऊन एक संस्था बनवली आपण. मग ह्या संस्थेचे काही नियमावली लागते, कारण आता बाहेरून अनेक जण कोण आला आणि तो म्हणाला मला तुमच्या संस्थेचा सहभासद व्हायचंय, तर मग त्या नियमामध्ये तो बसतोय की नाही बघायला पाहिजे ना. इथे बसलेले सगळ्यांनी जर आपण काही नियम बनवले की देवाला मानणारे आहोत आपण सगळे, जो समोरून येणार म्हणतो मी देवच मानणारा नाही, आम्हाला शिकवलेलं आहे एकच देव, बाकी कोणी नाहीच, बाकी सगळे कापड, तर त्यांना आपण घेऊ का? नाही घेणार, कारण आपल्या संस्थेच्या नियमात बसत नाही ते. म्हणून हिंदू कधीही कट्टर असू शकत नाही. माझी बऱ्याच वेळेला व्याख्यानाच्या आधी जी ओळख करून दिली जाते त्याच्यामध्ये नेहमी 80% ते माझी ओळख करून देणारे लोक सांगतात, आणि आता यानंतर आपण ज्यांचं भाषण ऐकायला आलोय ते कट्टर हिंदुत्ववादी शरद पवार. नाही, हिंदू धर्मामध्ये कट्टरता कधी येऊच शकत नाही.
कारण सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या गरजेतून हा समूह निर्माणच झालेला नाही. लक्षात घ्या, या कुठल्या गरजेतून एखाद्या प्रेषितांनी, एखाद्या संतांनी, एखाद्या नेत्यांनी हा हिंदू धर्म बनवलेला नाही. त्यामुळे हिंदू धर्माला संस्थापक नाही. अमुक एका तिथीला चैत्र शुद्ध प्रतिपदा त्या दिवशी हिंदू धर्माची स्थापना झाली असं कुठेही नाही. सगळे वेद काढून बघा, पुराण काढून बघा, उपनिषद काढून बघा, कुठलाही धर्मग्रंथ कितीही पुरातन काढून बघा, हिंदू धर्माची स्थापना नाही. हिंदू धर्माला संस्थापक नाही, त्याला तिथी नाही. आपला संस्थापक कोण आहे माहितीये? निसर्ग, ईश्वर, भगवंत. त्याला वाटलं आता या भूतलावरती एक एक जनावर त्याने निर्माण केली, एक पक्षी निर्माण केले, पाण्यातले प्राणी निर्माण केले, भूतलावरचे प्राणी निर्माण केले, आकाशातले प्रत्येक ठिकाणचे पक्षी प्राणी निर्माण केले. फक्त समुद्राच्या पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची एक जमात निर्माण केली, एक भूतलावर राहणाऱ्या प्राण्यांची एक जमात निर्माण केली, आकाशात राहणाऱ्या पक्ष्यांची एक जमात निर्माण केली, वनस्पतींची, वृक्षांची लागवड केली, तिथे त्याची जमात निर्माण केली. तसंच त्याला वाटलं आता हे सगळं व्यवस्थित चालावं म्हणून एक बुद्धी असलेला एक प्राणी असण्याची गरज आहे. आणि म्हणून त्यांनी मनुष्य नावाचा प्राणी जन्माला घातला. त्या क्षणी, ज्या क्षणी तो घातला, तो क्षण आहे हिंदू धर्माचा जन्म. म्हणून त्याला संस्थापक नाही. आणि हा प्राणी जिथे जन्माला घातला तो काही फक्त सीमा असलेल्या देशात घातला नाहीये, कारण तेव्हा कुठल्या देशाच्या सीमाच नव्हत्या अस्तित्वात. आपल्याला भूगोलामध्ये शिकवलं ना की पृथ्वीचा जन्म कसा झाला. सूर्यातलं काही आपलं सगळं शिकलोय आपण. ते काही कण बाहेर आले, मग तो गोळा थंड झाला, मग तिथे एकदम एक दिवशी नदी फुटली, हे झालं, ते झालं. अशी ती सगळी उत्क्रांतीचा तो शोध आपण करत करत शेवटी मग आपल्याला ते असे मनुष्यापर्यंत नाही काय, माकडाच्या पासून ते असे चित्र दाखवली जातात. आणि मग मनुष्य कसा बदलत गेला माकडाचा, मग आदिमानवाचा मानव, मग आता छान कपडे घालणारा, छान दिसणारा, असा इथपर्यंत आपली सगळी उत्क्रांती निसर्गाने जन्माला घातलेला आहे. आणि जे जे निसर्गाने जन्माला घातले त्याचा संस्थापक नाही. वनस्पतींचा संस्थापक आहे का? नाही. नदीचा संस्थापक नाही, दगडाला संस्थापक नाही, कुत्र्यांचा संस्थापक नाही, म्हशींचा नाही, तसाच माणसाचाही नाही. बरं, हा माणूस जेव्हा जन्माला घातला त्यांनी, मनुष्य प्राणी, तेव्हा काही भारत, इंग्लंड, पाकिस्तान, फ्रान्स, रशिया असे काही देश होते का? या पृथ्वीच्या काही अशा सीमा होत्या का? असं काहीही नव्हतं. म्हणजे जो मनुष्य प्राणी, जो हिंदू धर्म जन्माला आला, तो संपूर्ण पृथ्वीवरती आला. लक्षात घ्या तुम्ही फार बारकाईने. हे भाषण झाल्यानंतर जाताना नक्कीच तुम्हाला हिंदू असल्याचा सार्थ अभिमान वाटेल. आणि तिथून हिंदू धर्माला सुरुवात झाली. माणसाने माणुसकीशी वागले. दोन झाडं कधी म्हणतात का? ते दोन धर्म लावलेली एकमेकांची भांडताय. त्या झाडांनी त्याचे आंबे खेचून घेतले, हापूसने पायरीची खेचली, मग त्याला कन्व्हर्ट केलं. हापूसला मानणाराच फक्त आंबा, बाकीच्यांनी एकतर हापूस व्हा नाहीतर मरा. असलं नाही केलं त्यांनी कधी. कारण ते धर्मसंस्था नाही, तिथे नीती नियम नाही, तिथे घटना नाही. संस्था आली की नियम आले. मग त्या संस्थेचा सभासद कुणाला करून घ्यायचं याचे काही ठोकताळे आले. धनगर समाज, चांभार समाज, ब्राह्मण समाज. मग ब्राह्मण चांभार समाजामध्ये गेला आणि म्हणाला मला पण व्हायचे तुमचा सभासद. ते म्हणतात नाही होऊ शकत तुम्ही, तर तुम्ही चांभार नाही आहात, आमच्या त्या घटनेत बसत नाही. तो ब्राह्मण समाजाकडे आला, महार आला एखादा, म्हणाला मला ब्राह्मण व्हायचंय, मला वेद म्हणता येतात, मला तुमच्यासारखी सत्यनारायणाची पूजा सांगता येते, मला करून घ्या ब्राह्मण. तो म्हणतो नाही होऊ शकत कारण तुम्ही महार आहात.
त्या संस्था आहेत, संस्था आली की त्याचे नियम आले, कोणाला सभासद करून घ्यायचं ह्याचे नियम आले. मग अशा एका प्रेषिताला वाटलं की आता हा जो भटकणारा वाळवंटातून भटक्या जमातींचा हा जो समुदाय फिरतोय, या समुदायाला एक समुचित करायला पाहिजे. आणि मग त्या संस्थेला काहीतरी नाव द्यायला पाहिजे. या सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या गरजेतून इस्लामची स्थापना झाली. मग तिथे नीती नियम आले, काटेकोरपणा आला. आणि अशा संस्थांचे जे नीती नियम असतात, सभासद होण्याचे जे नियम असतात, जी घटना असते ती 100% ते नियम काटेकोरपणे पाळणारा तो त्या संस्थेचा कट्टर सभासद असतो. तिथे कट्टरता येते. हिंदू धर्मामध्ये कट्टरताच नाही, कारण असा कुठला नियमच नाही. एकच नियम आहे, दुसऱ्याशी माणुसकीने प्रेमानं वागणं. त्यामुळे कट्टरताच येऊ शकत नाही. कट्टर हिंदुत्ववादी हे असं होऊच शकत नाही कधी. म्हणून सावरकर म्हणतात की पृथ्वी तलावर जन्माला येणारं प्रत्येक मूल हे जन्माला येतं तेव्हा हिंदू असतं. नंतर काही दिवसांनी त्याचे आई वडील त्या संस्थेचे सभासदत्व त्याला करून घेतात, त्याचे संस्कार, आणि मग तो त्या धर्मसंस्थेचा सभासद होतो. धर्मसंस्थेचा सभासद झाला की मग ते नीती नियम लागतात. असं मुसलमान कुणाला म्हणतात तर ते काहीतरी आहेत ना त्यांचे पण नियम. 5 वेळा नमाज पडणारा, काय ते हे व्याजावर पैसे लावायचे नाही, असते काय काय त्यांचे खूप नियम आहेत. त्यामध्ये कट्टर इस्लामिक लोक आहेत ते सलमान खानला मुसलमान मानत नाहीत, कारण तो गणपती बसवतो. त्याच्या घरात 1.5 दिवसाचा गणपती असतो, त्यामुळे तो त्यांच्या नियमात बसत नाही. हिंदू असण्याची सौंदर्य काय आहे की आपल्याकडे असा कुठला नियमच नाही. 100% नास्तिक होण्याची परवानगी आहे. ह्याच्यापेक्षा सौंदर्य काय असू शकतं? देवळात गेल्यानंतर 5 वेळा घंटा वाढवायची का 3 टांग टांग टांग, हा महाइंद्र असं गुरुजी म्हणत नाही. प्रत्येकाला ते असं तपासत बसत नाही घंटा किती वेळा वाजवली. एखादा असतो आमच्यासारखा माथेपिरू जातो आणि सगळा राग काढतो त्या घंटेवर, ठाण का आता अवॉर्ड मिळाला नाही म्हणून. म्हणजे गुरुजी असं म्हणत नाही अरे बापरे एकच वाजवली, हा नाही, हा कट्टर हिंदू नाही. असं काही नाही आपल्याकडे. नास्तिक होण्याची परवानगी आहे, देवाला शिव्या देण्याची परवानगी आहे. देव ही संकल्पनाच अस्तित्वात नाही असं म्हणणारा सुद्धा हिंदूच असतो. आपण त्याला कधी वाईट टाकत नाही. हेच हिंदू धर्माचं वैशिष्ट्य. त्यामुळे हिंदू आहोत म्हणजेच सेक्युलर आहोत. हिंदू आहोत म्हणजेच आम्ही माणुसकी धर्माचे आहोत. आम्हाला वेगळं, मी हिंदुत्ववादी आहे असं म्हटल्यानंतर मी सेक्युलर नाही असं जे मला म्हणतात ते फारच मूर्ख असतात. त्यांना नेमकं भानगडच कळलेली नसते धर्माची. अशा या हिंदू धर्मासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सातत्याने काम केलं. आणि असा हा हिंदू समाज एकच व्हावा, एकच उभा राहावा म्हणून सावरकरांनी प्रचंड मोठं कार्य केलेलं आहे. हिंदुत्व नावाचा ग्रंथ गेला वाचा आवडून. एकदा तरी प्रत्येकाने वाचावा. अप्रतिम हिंदू असणं म्हणजे नेमकं काय हे इतकं सार्थ वर्णन केलेलं आहे. मग हिंदू हा शब्द आला कुठून? हा एकच देश आहे ज्याला 3 नावं काय आहेत. जगामध्ये कुठल्याही देशाला अशी नावं नाही आहेत. अमेरिकेला इंग्लिश मध्ये पण, गुजरातीत पण, कानडीमध्ये पण, फ्रेंच भाषेत पण, अमेरिकाच म्हणतात. भारताला असं काय झालं? ही भारत, हिंदुस्थान आणि इंडिया ही कुठून आली? मग हिंदू हा शब्द कुठून आला? या माणुसकी धर्माला हिंदू कधी कोण म्हणायला लागलं? कुठे झालं हे हिंदू हा शब्द? आपल्या समस्त हिंदू धर्मियांच्या घरामध्ये वर्षातून एकदा तरी कुठला ना कुठला तरी मंगल विधी होतो. मंगल विधी म्हणजे मंगल कार्य करतं. म्हणजे गणपती उत्सवात तर जवळजवळ 70-75% लोकांच्या घरी गणपती येतो.
गणपती येत नसेल तर नवरात्रात देवी तरी बसते, कधीतरी वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा तरी घालतात. तेही नसेल तर आयुष्यात लग्न तर करतो माणूस, काय झालं तरी एकदा तरी करतोच. मग त्या अनुभवातून दुसऱ्या तिसऱ्यांदा करायचे की नाही. सांगायचा मुद्दा असा आहे की कुठल्याही या मंगल विधीला एक ब्राह्मण बोलवला जातो, एक भटजी नावाचा प्राणी बोलवला जातो, आणि तो कुठल्याही मंगल विधीची, सत्यनारायण असू दे, ते लग्न असू दे, गृहशांत असू दे, गणपतीची पूजा असू दे, कुठल्याही मंगल कार्याच्या सुरुवातीला तो यजमानांना एक गोष्ट करायला सांगतो. यजमानाचं कधीच लक्ष नसतं त्या गुरुजींकडे. तो एक करायचं म्हणून करत असतो. नेमकं काय करतोय आपण, काय करतोय, या प्रत्येक मंत्रामागं काय आहे, कशासाठी आहे, हे हळद घाला, कुंकू घाला, हे सुपारी ठेवा, हे हातावरनं पाणी सोडा, अशी मध्ये टिचकी वाजवा, असं काय काय सांग, गंमत वाटते. ते नेमकी काय भानगड आहे, काय सांगतात असं. बरं ते ते वर्षात एकदा वडिलांनी सांगितलंय करायला, मग करू तो कसं. काही बंधन नाही आपल्यावर. वर्षातून एकदा सत्यनारायण केलं करेल त्यालाच हिंदू म्हणतात, आपला काही नियम नाही. आणि करायचं असेल तर समजून घे ते काय करतात. आपलं लक्ष नसतं आणि त्यावेळेला गुरुजी आपल्या मांडीवर असं हात टाकतात. आपण बघतो, हा काय, हा ते पाणी सोडा ना, हा पाणी सोडा, काय पाणी, ते कसं सोडायचं माहित नसतं, म्हणजे सांगतात ते पळीवर पाणी हातातून सोडा, आणि ते मंत्र म्हणतात. तो मंत्र आहे, गंगेच यमुनेच व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सिन्निधी कुरु. गंगेच यमुनेच व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी, 7 नद्या. या 7 नद्यांना वंदन करून, त्यांना अर्घ्य देऊन, त्यांचा आशीर्वाद घेऊन मगच आपल्या हिंदूंच्या प्रत्येक मंगल कार्याची सुरुवात होते. इतकं अनन्य साधारण महत्व आहे या 7 नद्यांना. हा एकमेव देश असा आहे, हा एकमेव संस्कृती अशी आहे ज्या संस्कृतीमध्ये नदीला आई म्हटलं जातं. सातारा वाईला तर कृष्णा मैयाचं देऊळ आहे. एका नदीचं देवी मानून देऊळ उपस्थित केलं. त्या देवळात मी बऱ्याच वेळा व्याख्यानासाठी गेलो. गंगा मैया म्हटलं जातं. नदीमध्ये डुबकी मारून आलं की आपण पवित्र झालो म्हटलं जातं. इतकं नदीचं अनन्य साधारण महत्व आहे. या 7 नद्या का, कारण या 7 नद्या 12 24 तास अखंड वाहत असतात. यांचं पाणी कधी आटत नाही, यांचे झरे कधीच आटत नाही. सृष्टीच्या निर्माणापासून ते आज आहे. गंगा नदी, यमुना नदी, सिंधू नदी आटून संपली असं कधी झालेलं नाही, असं कधी होऊ शकत नाही. अखंड चालू आहे. महाभारतापासून, रामायणापासून, त्याच्याही आधीपासून कधी तुम्ही बघा, या 7 नद्या आटल्याचं एकही उदाहरण नाही. आणि म्हणूनच ब्रिटिशांनी या देशामध्ये जेव्हा त्यांना राज्य करायचं होतं तेव्हा त्यांनी सर्व नदी जोडणीचा एक प्रकल्प आणला होता 1942 ला. मग त्यांच्या असं लक्षात आलं की आता आपण या देशात, दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांच्या लक्षात आलं आता आपण नाही राहू शकत या देशात. फार कमी काळ आपला राहिला इथे, आपल्याला आता हे देश सोडून जावं लागणार आहे. मग जो देश सोडूनच जायचा आहे तिथली प्रगती कशाला करायची, तिथला विकास कशाला करायचा. म्हणून त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. त्याच्यानंतर कित्येक वर्षांनी अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी हा प्रकल्प पुन्हा एकदा मांडला होता. पण त्याला आमच्या नतद्रष्ट राजकारण्यांनी विरोध केला. बरोबर आहे ना, विरोध करणारच. या 7 नद्या जर जोडल्या गेल्या, साधं बघा तुम्ही, आपण हॉटेलमध्ये जातो ना, किती छोट्या छोट्या गोष्टी असतात खरं तर. आणि आपण हे खेळ खेळत असतो हॉटेलमध्ये. आपण ऑर्डर दिल्यानंतर ती काय ते आपण मागवलेलं असतं डोसा बिसा, तो येईपर्यंत कित्येक वेळा अशी कित्येक माणसं मी बघितली हॉटेलमध्ये, त्या टेबलावर थोडंसं पाणी सांडलं होतं. आणि मग त्याच्यात असं माहिती
असं बोटाने ते पाणी इकडनं समोरचा सांडवतो, इकडनं इकडे असं जॉईन करतो. बघितलं? आणि असं ते जॉईन केलं ना, त्यांनी सांडलेलं पाणी आपलं सांडलेलं पाणी असं बोटाने एकमेकाला जॉईन केलं की तुम्ही उठेपर्यंत हॉटेलमध्ये बिल देऊन उठेपर्यंत ते तसंच राहतं बघा. इतकं साधं आहे नदी जोडणी प्रकल्प. 12 24 तास कधीही न आटणाऱ्या या 7 नद्या जर एकमेकांना जोडल्या, ज्या देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आहेत, हिमालयातून काहींचा उगम आहे, काहींचा उत्तरेकडनं आहे, दक्षिणेकडनं आहे, आणि या सगळ्या अशा वादळी देशाचा नकाशा बघा ना, असा आहे. वरती इकडे हिमालय आहे, इकडे सिंधू नदी आहे, आणि असा निमुळता होत जातो. 3/4 पाण्याचा किनारा आहे. एकीकडे हिमालय आणि एकीकडे सिंधू नदी. इतका सुरक्षित देश कुठला नसेल निसर्गतः बघितला तर. पाण्यातून येऊन आक्रमण करणं एवढं सोपं नाही. इकडे हिमालय क्रॉस करून येणंही सोपं नाही. मग राहिली जागा आहे सिंधू नदी. दुर्दैवाने ती सिंधू नदी पाकिस्तानात वाहते, आपल्याकडे नाही, जिच्यामुळं आपण हिंदू म्हणून ओळखले जातो. या 7 नद्या जर जोडल्या एकमेकाला तर कधीही दुष्काळच पडू शकत नाही. कसा पडणार दुष्काळ? सगळ्या नद्यांचं पाणी एकमेकांमध्ये मिसळून जाणार आणि संपूर्ण या 70 दशलक्ष चौरस किलोमीटर या हिंदुस्थानला 12 पाणी मिळणार. कधी पाणी आटण्याचा सवालच येत नाही. पावसावर अवलंबून राहण्याचा प्रश्नच येत नाही. कधीच पाणी आटणार नाही. कधीच पाण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही की शेतीचा प्रश्न निर्माण होणार नाही. शेतीचा प्रश्न निर्माण झाला नाही की शेतकरी आत्महत्या करणार नाही. शेती प्रधान काय आहे? 7 नद्यांच्या काठावर वसलेला हा राष्ट्र आहे, हे देश आहे. सुपीक जमीन, नदीच्या बाजूभोवतीची संपूर्ण भूमी ही सुपीक. पाणी आहे, पाणी म्हणजे जीवन, गोड पाणी. म्हणून हा शेती प्रधान देश आहे. सामाजिक भौगोलिक परिस्थितीनुसार तो देश त्या देशाचा राष्ट्रीय व्यवसाय ठरतो. आपण शेती प्रधान का आहोत? कारण ही भौगोलिक परिस्थिती आहे. पण जर हा दुष्काळच संपला तर दुष्काळग्रस्त निधी जो 400-500 कोटी दर वर्षाला पास करतात आणि जो मग एकेकाच्या खिशात जातो, जो आता बाहेर येतोय, रोज नवीन कळतंय. आत्ताच मी यायच्या आधी काही कळलं मला. हा निधी कसा मिळणार? तुमचे काय बोलताय तुम्ही? सावरकर मूर्ख होते काय? भलतच काय सांगताय तुम्ही? नदी जोडणी प्रकल्प, दुष्काळच पडणार नाही. अरे बापरे, असं कसं चालेल? मेली पाहिजेत माणसं, शेतकऱ्यांची आत्महत्या व्हायला पाहिजे. मग त्या शेतकऱ्यांसाठी 1000 कोटीचा निधी बाजूला ठेवला पाहिजे. मग तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. मधले जे स्वयंघोषित शेतकरी असतात ना, फक्त कागदापुरते, ज्यांना नांगर माहिती नसतो, नांगर कसा असतो तोही माहित नसतो, ट्रॅक्टर कसा असतो तेही माहित नसतं, लावणी पेरणी हे शब्द ज्यांच्या डिक्शनरीत कधी नसतात ते शेतकरी असतात. शेतकरी म्हणून त्या सगळ्या 1000 कोटीचा फायदा उचलतात. हे सगळं षडयंत्र बंद होईल की नाही? किती अनन्य साधारण महत्व आहे 7 नद्यांचं, हे सांगतोय म्हणून हे सगळं बोलतोय मी. किती अवलंबून आहे बघा त्या 7 नद्यांवर. आणि या 7 नद्यांची राणी नदी ती सिंधू नदी. म्हणून या 7 नद्यांना सप्त सिंधू म्हटलं जाईल. आणि हिच्या तीरावरती राहणारा हा समाज, ही माणसं, हे सगळे सप्त सिंधू म्हणून आपल्याला ओळखलं जायचं. सहचा अपभ्रंश होतो, सप्ताचा हप्ता होतो, सरस्वतीचं हर हवती होतं. तसं सप्त सिंधूचं हप्त हिंदू झालं. आणि सिंधू ही राणी नदी, म्हणून सिंधू नदीच्या तीरावर राहणारा ते हिंदू. हिंदू असं म्हणून बघायला बेंबीचं देठ हलतं. या सगळ्यांनी मी सांगतो म्हणून हिंदू म्हणून बघा, पोटावर हात ठेवून हिंदू बघा, पोट हात जातं की नाही? आता बिंदू म्हणा, इथल्या इथेच जातं. बिंदू पोट हलत नाही, बिंदू पोट हलवत नाही, सिंधू पोट हलवते. श्वास घेऊनच हिंदू म्हणावं लागतं. श्वास घेऊन फक्त ओंकार म्हणतायत.
ओम म्हणायला बरोबर आतच जावं लागतं. ओम नाही, मग तो ओंकार नावाचा माणूस येतो. ज्या ओंकारातून 7 स्वर जन्माला आले, तो म्हणायचा असेल तर बिंबीच्या देठापासूनच म्हणावं लागतं. ओम बघा पोटात गेलं, हिंदू बघा आत गेले, है ना. असे आपली ही आयडेंटिटी आहे. 7 नद्यांच्या काठावर राहणारा समाज ही आपली आयडेंटिटी आहे. आपल्या पूर्वजांचा जन्मच झाला इथे 7 नद्यांच्या काठावरती. राष्ट्राय स्वाहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.